नम्र प्रार्थना आम्ही तुझ्याकडे करतो. आमेन. आमच्या स्वर्गातील बाबा, तुझे नाव पवित्र नामे, तुझे राज्य येवो, जसे स्वर्गात तसे पृथ्वीवर तुझ्याचे बनावे हो. आमची दररोजची भाकरी आज आम्हाला दे, जसे आम्ही आमच्या अपराधांचा नाश करतो, तसेच तू आमच्या अपराधांची क्षमा कर. आणि आम्हाला नापसंती पडू नकोस, पण वाईटापासून आम्हाला सोड. नमो हे कृपा पूर्ण मरिये, प्रभू तुझ्या ठाई आहे, धन्य तू स्त्रियांमध्ये, धन्य तुझ्या उदराचे फळ येशू. हे पवित्र मरिये, देवाची माते, आम्हा पापियांसाठी आता आणि आमच्या मरणाच्या वेळेस विनंती कर. आमेन. नमो हे कृपा पूर्ण मरिये, प्रभू तुझ्या ठाई आहे, धन्य तू स्त्रियांमध्ये, आणि धन्य तुझ्या उदराचे फळ येशू. हे पवित्र मरिये, देवाची माते, नमो हे कृपा पूर्ण मरिये, प्रभू तुझ्या ठाई आहे, धन्य तू स्त्रियांमध्ये, आणि धन्य तुझ्या उदराचे फळ येशू. हे पवित्र मरिये, देवाचे माते, आम्हा पापियांसाठी आता आणि आमच्या मरणाच्या वेळेस विनंती कर. आमेन. हे संत कार्लोस अकुतिस, आम्हासाठी विनंती कर. व्हिडिओ आहे, आपण
प्रभूचं गौरव असो. सर्वांना तर आपल्याला विशेष ही संधी लाभलेली आहे. आजची प्रार्थना सभा आपण संत कार्लोस अकुतीस याला समर्पित करत आहोत आणि आजच्या प्रार्थना सभेमध्ये तसंच साक्रमेंटाची भक्ती होणार आहे. त्यामध्ये सुद्धा आपण विशेष संत कार्लोसच्या जीवनावर विशेष लक्ष करणार आहोत, त्याच्यावर फोकस करणार आहोत. तर तुमचं सर्वांचं स्वागत आहे. तर आता आपण पवित्र साक्रमेंट जे कार्लोस अकुतीससाठी सर्वात त्याच्यावर प्रेम होतं, तर साक्रमेंट आपण खुले करणार आहोत आणि मग स्तुती आराधना होणार आहे. सर्वांनी शक्य असल्यास गुडघे टेका. त्यानंतर त्या दिवसापासून अनेक युवक संत बनतील
आणि आपल्याला ती देणगी आहे की आपल्या युवकांना, आपल्या लोकांना एक संत चर्चने दिलेला आहे, स्वर्गातून देवाने दिलेला आहे की त्यांनी आपल्या मुलांना मार्गदर्शन करावे, आपल्या कुटुंबाला मार्गदर्शन करावे. असंच संत व्हायला प्रोत्साहन द्यायला प्रभूचा गौरव असो. आता तर दरवाजा बघा जर प्रभूला टाळ्या
समोर आहे. आणि जसं ते म्हणतात ना, स्वर्गातून आपल्याला एक मित्र दिलेला आहे. हमारे लिए एक दोस्त जो स्वर्ग से आया है, यीशु मसीह, जो हमें बचाने के लिए आया है. वैसे ही स्वर्ग से यीशु मसीह ने हमें एक दोस्त दिया है, कार्लो अक्विटिस. संत कार्लो अक्विटिस हमारे जीवन को बदलने के लिए उसी परमेश्वर ने दिया है. And he says, the Eucharist is my highway to heaven. आपण सर्वजण त्या साखरामध्ये पाहूया, कारण तोच आपला मार्ग आहे. पवित्र मिस्सा, पवित्र बोललेलं पवित्र साखरमेंट हेच आपलं स्वर्गाकडे जाणारा महामार्ग आहे. आणि हात उंच करू, आपण सर्वजण त्या साखरमेंटाकडे हात उंच करू, त्याचा गौरव, त्याची स्तुती करूया. धन्यवाद देतो प्रभू, धन्यवाद देतो.
Be still and know that I am God. थोड्या वेळ आपण फक्त शांतपणे उभे राहूया आणि त्या परमेश्वराच्या उपस्थिती will feel the presence of the divine God in second among us. But the salvation of the righteous is from the Lord. He is their strength in the time of trouble. उद्धार परमेश्वराकडून आहे. तोच आपली शक्ती व बळ आहे. त्यासाठी आपण पुन्हा एकदा हात उंच करूया. त्या साक्रमेंटकडे पाहूया. Let us fix our eyes on the sacrament before us. And just praise once again with our free praise that the Lord is leading us. धन्यवाद देतो प्रभू. राजा सदाचा नारायण एकमेव देव आहे. धन्यवाद देतो प्रभू. आमचा राजा आहे. Thank you Jesus. Hallelujah, 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 hallelujah. Oh
विसाला जाणं हे त्याचं दररोजचं जणू जीवनासारखं होतं. त्याशिवाय त्याचा एकही दिवस जात नसेल. He made the bread that has been given from the heavens above. He suffered his meals for the day. The word of the Lord says, I will go in the strength of the Lord God. I will make mention of your righteousness. O God, you have taught me from my youth. And to this day I declare your wonders. Who is like you, O Lord? You have shown me the great and mighty things in my life. May you increase, O Lord, and I increase. जसं कामाकडे सतत तुझ्याकडे यायचा परमेश्वरा, तसा आज आम्ही तुझ्याकडे आलो आहोत. तुझ्या उपस्थितीमध्ये आम्ही विसावा गेलो. तुझ्या जवळ तुझ्या हृदयाकडे आम्हाला विसावा दे. जे काही आमच्या मनात अडचणी आहे, जे काय आमचे उणीवापण आहे, ते तुझ्या सामोरे आम्ही घेऊन येत आहोत. We surrender ourselves, the very being, the very way we are, at your feet, O Lord, into your heart. Invite us. Help us to rest in you. तू आमचा एकमेव दामाला प्रार्थना आहेस, एकमेव देव आहेस. You are the only one, the Lord God. And as St. Carlos used to say, when you go into the sun, you become tan. But when you come into the Eucharistic adoration, you become saints. Lord, we come before you. We surrender to you in everything that we have.
तुझी नजर सुद्धा आम्हासाठी पुरेसे आहे. तुझी नजर आमच्याकडे आम्हाला पुरेसे आहे. आपल्या हृदयात शांती, तुझ्या शांतीने आम्हाला भरून लागली. प्रभूचा गौरव असो आता आणि सदा सर्व. Praise the Lord. प्रियवतुर्यनो, संत कार्लो अक्युटिस त्यांचा आपण व्हिडिओ पाहिला की प्रभू येशूच्या जवळ राहणे हेच माझं जीवनाचा योजना आहे. माय लाईफ प्लॅन इज टू रिमेन क्लोज टू जीसस. येशूच्या जवळ राहण्यातच हेच माझं जीवन आहे. आणि केवळ 15 वर्षाचं जीवन जगून त्यांनी एक पवित्र जीवन, संताचं जीवन जगून संपूर्ण जगाला त्याने स्पर्श केलेला आहे. आणि आपण
नुकताच आपण पाहिलेलं आहे की संत त्याचं संत पद त्याला मिळालेलं आहे आणि त्याचं रिलीक आपल्यामध्ये आहे. प्रेज द लॉर्ड. तर संत कार्लो अकितुसच्या जीवन हे इतका काय आहे की ज्यामुळे ते संत आहेत आज, आणि त्यांचं जीवन कशा प्रकारे ते जगले, कशा प्रकारे त्याच्या जीवनाचा प्रभाव सर्वांवर पडलेला आहे. विशेष जे पण तरुण आहेत त्यांच्यावर एक तरुणाचं जीवन जगून केवळ 1991 ते 2006 15 वर्षाचं जीवन जगून त्यांनी असं जीवन जगलेलं आहे की जे पण शाळेचे विद्यार्थी आहेत त्यांच्यासाठी हा एक प्रेरणा आहे. खूप काही शिकण्यासारखं आहे. सर्वांसाठी त्यांच्या जीवनात खूप काही शिकण्यासारखं आहे. आणि त्याचे काही जीवनातले काही महत्वाचे जे शब्द आहेत आपण ते आज पाहणार आहोत. सर्व लोक ओरिजिनल स्वरूपात जन्माला येतात. ऑल ऑफ अस आर क्रिएटेड ओरिजिनल. देवाने आपल्या सर्वांना जे जन्म दिला आहे ते ओरिजिनल, आपण ओरिजिनल कॉपी आहोत. परंतु अनेक जण छायाचित्राच्या प्रतीसारखे मरतात, परंतु जीवन ते कशा प्रकारे जगतात. त्यांचा जन्म झाला ओरिजिनल, म्हणजे तुमच्यासारखं कोणीच नाही, परंतु जीवनामध्ये बरेच जण असे आहेत की ते दुसऱ्यांसारखे होऊ पाहतात आणि दुसऱ्यांसारखे होऊ पाहतात आणि ते छायाचित्र होऊन म्हणतात, झेरॉक्स कॉपी, की त्याच्यासारखा हा बनवायला गेला, हिच्यासारखे बनायला गेला, आणि तो झेरॉक्स कॉपी हा ओरिजिनल जीवन नाही जगला, झेरॉक्स कॉपीचं जीवन हा जगून नेला. कार्लो मात्र छायाचित्र नव्हता, तो अद्वितीय होता आणि आपल्यासाठी एक प्रेरणादायी उदाहरण आहे. त्याचे जीवन जरी लहान होते तरी त्याचा जगावर खोलवर परिणाम करून गेला. 1991 मध्ये जन्मलेला कार्लो मिलेनियल पिढीत वाढला. मिलेनियल चाइल्ड, या आधुनिक काळात जन्मलेला तो एक संत आहे. आणि पहिला मिलेनियल सेंट, पहिला सेंट जो हा युगातला तो आपल्याच पैकी तो एक होता. व्हिडिओ गेम्स, चित्रपट, खेळ आणि नेहमी सारख्या मुलांच्या आवडी निवडी असूनही त्याने दाखवून दिले की सामान्य माणूस सुद्धा पवित्र होऊ शकतो. He had love to play. He played like a normal child with video games and various things, games and all, but he showed, त्याने दाखवून दिलं की तरी संत होऊ शकतात. फक्त 15 वर्षाचा असतानाही कार्लो आपल्याला युकरिस्ट वरील भक्ती, सुवार्तेचा प्रसार आणि संत प्रेम यांनी आपल्याला शिकवले आहे. आपण 7 गोष्टी, कारण त्याच्या जीवनामध्ये हे सर्व 7 गोष्टी आहेत. सुंदर आपण 7 गोष्टी त्याच्या जीवनापासून आपण शिकू शकतो. पहिला, पवित्र युकरिस्टचे ग्रहण व आराधना. आज आपण वॉटर सुद्धा पाहतो, तर युकरिस्ट इज माय हायवे टू हेवन. पवित्र मिस्सा बलिदान हा माझा स्वर्गाकडे जाणारा महामार्ग आहे. त्यांनी आज मिस्सा, विशेष करून जे आपले विद्यार्थी आहेत, आपण बघतो की त्यांना मिस्सा पूर्णपणे समजलेलं नाही. त्यामुळे असे बरेच असे विद्यार्थी आहेत, तरुण आहेत, ते मिस्सामध्ये बरोबर भाग घेत नाही, बोलत बसतात किंवा बाहेर बसतात, प्रार्थनेमध्ये प्रतिसाद देत नाही किंवा मिस्सामध्ये स्वखुशीने येत नाही. त्यांना जबरदस्तीने असे बरेच आहेत की त्यांना पाठवावा लागतो. परंतु त्यांच्याच वयातला कार्लो त्यांनी ओळखले. काय त्यांनी ओळखले की युकरिस्ट म्हणजे स्वर्गाकडे जाणारा महामार्ग आहे, स्वर्गाकडे. प्रिय बंधूंनो, आपण विचार करू शकतो, एका 12 वर्षाचा मुलगा, 13 वर्षाचा मुलगा स्वर्गाकडे जाण्याची गोष्ट बोलतो. कोण बोलतो? एक 12, 13, 14 वर्षाचा मुलगा कधी बोलतो का स्वर्गाकडे जाण्याचा महामार्ग? परंतु ह्यांनी हे ओळखले की ही रेकग्नाइज दॅट द मीनिंग ऑफ युकरिस्ट, आणि त्याच्या मध्यस्थीद्वारे आज आपण प्रार्थना करू, त्याच्या मध्यस्थीद्वारे आपल्यामध्ये त्याचा रिलीक आहे
की आपल्या माणिकपूर पॅरिशवरती धर्मग्रामावरती जे पण आपले विद्यार्थी आहेत, संडे स्कूलचे मुलं मुली आहेत, तरुण जे आहेत, त्यांना ह्याच्या मध्यस्थीद्वारे मिस्साची अधिक ओळख होण्यासाठी आपण आज प्रार्थना करूया. प्रेज द लॉर्ड. संत कार्लोस यांचे युक्तिनिष्ठवरील प्रेम अगदी विलक्षण होते. त्यांचे आई वडील पहा, आपल्याला असं वाटत असेल की त्याच्या आई वडिलांनी त्याला ढकललं असेल, पुढे पाठवलं असेल की बाबा जा मिस्साला, आणि तिथे मिस्साला जाऊन तो शिकला असेल. परंतु चित्र तसं नाही. त्याच्या जीवनापुढे त्याचे आई वडील मिस्साला येऊ लागले. त्याच्या आई वडिलांवर त्याचा परिणाम पडला. कोणी त्याच्यावर ते घरातून त्याला पाठवलं नाही, स्वतःहून स्वइच्छेने. त्याचे आई वडील फार धार्मिक नव्हते, खूप श्रीमंत होते. हा श्रीमंत घराण्यातला होता, खूप श्रीमंत घराण्यातला होता, आणि आई वडील अजिबात धार्मिक नव्हते. पण कार्लोने त्यांना कुटुंबासोबत वारंवार मिस्सामध्ये सहभागी होण्यासाठी प्रोत्साहित केले. तो आपल्या आईला युकरिस्टिक आराधनेला घेऊन जायला सांगायचा की मम्मी चल आपण ॲडोरेशनसाठी जाऊया, मम्मी चल आपण मिस्सासाठी जाऊया. आणि त्याची आईने नंतर आता एक इंटरव्ह्यू दिली, त्यामध्ये ती बोलली की माझ्या मुलामुळे, माझ्या या कार्लोसमुळे मी प्रार्थनेकडे वळली, श्रद्धेकडे वळली. प्रेज द लॉर्ड. पहा किती सुंदर उदाहरण आपल्या समोर आहे. 7 वर्षाचा असताना त्याने प्रथम ख्रिस्त शरीर स्वीकारून त्यांनी कुटुंबाला पवित्र हृदयाला समर्पित होण्यासाठी प्रोत्साहन केले. त्यांनी प्रथम ख्रिस्त शरीर जेव्हा तो 7 वर्षाचा झाला तेव्हा त्यांनी स्वीकारून कार्लोला कळले की येशूचे पवित्र हृदय आणि पवित्र युकरिस्ट ही एकच आहे. That the sacred heart of Jesus and the Holy Eucharist is one and the same. 11व्या वर्षाचा जेव्हा तो होता, त्यांनी जगाला युकरिस्ट बद्दल शिकवण्यासाठी एक वेबसाईट तयार केली. पहा, 11 वर्षाचा त्याला युकरिस्टची एवढी आवड झाली की त्याचा तो स्टडी करू लागला, रिसर्च करू लागला, आणि त्याने एक वेबसाईट तयार केली. तो कोडिंग शिकला. कम्प्युटर युगाचाच तो होता, कम्प्युटर जनरेशन मधलाच तो होता, आणि त्याने कोडिंग कसं वेबसाईट तयार करतात हे शिकून तो दुसरा काहीतरी त्याच्यावर करू शकला असता. फुटबॉल, क्रिकेट, बेसबॉल किंवा म्युझिक, रॉकस्टार, त्यांचा काहीतरी तो करू शकला असता. पण त्याची आवड एक वेगळीच होती. युकरिस्टचे किती चमत्कार झालेले आहे त्याचा तो अभ्यास करू लागला, आणि त्याने एक वेबसाईट तयार केली ज्यामध्ये लॅन्सियानो चमत्कारासारख्या युकरिस्टचे बरेच मोठे मोठे चमत्कार हे व्हॅटिकनच्या वेबसाईटला सुद्धा तिथून मदत मिळाली. युकरिस्टिक चमत्काराची त्यांनी माहिती त्यांनी दिली. दररोज मिस्सामध्ये सहभागी झाल्यास तुम्ही थेट स्वर्गात जाता. हे त्याचे शब्द आहेत, त्याचे उद्गार आहेत. These are some of his words which are recorded that he believed in. की दररोज मिस्सामध्ये सहभागी झाल्यास तुम्ही थेट बाय गोइंग फॉर मास एव्हरी डे यू गो टू हेवन. जितके जास्त आपण युकरिस्ट ग्रहण करू तितके आपण येशूसारखे होऊ आणि पृथ्वीवरच स्वर्गाचा अनुभव घेऊ. पहा, मिस्साचा त्याने अनुभव कसा घेतला की जितके जास्त आपण मिस्साला जातो आणि युकरिस्ट कम्युनियन ग्रहण करतो तितकेच आपण येशूसारखे बनतो आणि पृथ्वीवरच स्वर्गाचा अनुभव घेतो. आणि त्यांनी म्हटलेलं आहे when you face the sun, जे गोरे लोक असतात इटलीमध्ये, USA मध्ये, त्यांना सूर्याकडे, कारण त्यांची चामडी असते ती अगदी they are white, शुभ्र गोरा रंगाचा असून त्यांना जेव्हा सूर्य येतो त्यांना टॅन होण्याची खूप इच्छा असते की सूर्य निघाला की ते, म्हणून ते गोव्यामध्ये, भारतामध्ये येतात आणि ते सन बाथ घेतात. कशासाठी? त्यांना टॅन व्हायचा आहे. आणि तो कार्लोस अक्विनस म्हणतो सूर्याकडे पाहिलं त्वचा जशी तांबडी होते, आपण ब्राऊन होतो, पण युकरिस्ट मधील येशू समोर उभे राहिल्यास आपण संत होतो. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. in the adoration chapel आणि आपण adoration साठी तो
मिस्सामध्ये आपण संत बनतो. युकरिस्ट समोर उभे राहून आपण पवित्र होतो. हालेलुया. आपण एकत्र प्रार्थना करूया. संत कार्लो, कृपया माझ्यासाठी प्रार्थना कर की मी तुझ्यासारखा आपल्या युकरिस्ट प्रभूवर अधिकाधिक प्रेम करावे. आमेन. प्रेज द लॉर्ड. हे आहे त्याचं जीवनाचं त्याच्या जीवनामधून पहिला आपण जर काही शिकू शकतो, ज्याच्यासाठी तो प्रसिद्ध आहे, युकरिस्ट वर त्याचं प्रेम. टू लव्ह द युकरिस्ट. आणि आपण ही प्रार्थना केलेली आहे की मला सुद्धा तुझ्यासारखा युकरिस्ट प्रभूवर अधिकाधिक प्रेम करण्यास, ॲडोरेशन करण्यास, मिस्सामध्ये येण्यास मला कृपा दे. दुसरी गोष्ट आपण त्याच्या जीवनापासून शिकतो, पापांची नियमित अंगीकार, पुंसाला जाणे. हा तो शिकला आणि त्यांनी असं केले. आणि पहा त्यांनी काय म्हटलेलं आहे. कार्लो म्हणायचा, आपली आत्मा म्हणजे गरम हवेचा फुगा आहे. तिकडे आपण फोटो सुद्धा पाहू शकतो. हॉट एअर बलून. ते वर जात असते. खाली एक आग अशी जणू काही पेटवलेली असते, त्याच्या वारे ते वर आकाशामध्ये जात असते. आपली आत्मा म्हणजेच गरम हवेचा फुगा आहे. जर एखादे महापाप घडले तर आत्मा जमिनीवर कोसळतो. हा आपला फुगा जसा जमिनीवर कोसळतो तसाच आपला आत्मा जमिनीवर कोसळतो. पण पुंसार म्हणजे त्या फुग्याखालील अग्नी आहे, जो आत्म्याला पुन्हा वर उचलतो. प्रेज द लॉर्ड. प्रत्येक पुंसावर जेव्हा आपण जातो आणि आपल्या पापांची आपल्याला क्षमा मिळते. आज पुंसावासाठी अधिक जाण्यासाठी कोणी पाहत नाही, तरुण पाहत नाही. कधीतरी मी जाईन, परंतु हा कार्लो नियमितपणे पुंसावाला तो जायचा, कन्फेशनसाठी तो जायचा आणि त्याद्वारे त्याला अनुभव मिळत असे. त्याला छोट्या पापांचाही अंगीकार करणे महत्वाचे वाटायचे. छोटे पाप, बिनियल सिन्स सुद्धा तो कबूल करायचा. त्याला माहित होते की पापामुळे आपण देवाजवळ जाण्यापासून दूर राहतो, की पापामुळे आपण देवापासून दूर होतो. आपण स्वर्गाकडे, तो म्हणत असे की स्वर्गाकडे जाण्याची त्याची इच्छा होती आणि जर मला काही अडवू शकतो तिथे जाण्यापासून, ते म्हणजे पाप, माझ्या जीवनातला पाप. म्हणून तो पुंसावाला तो जात असे. तो म्हणायचा, तुम्ही हजारो युद्धे जिंकली, परंतु स्वतःच्या वाईट प्रवृत्तीवर जर विजय मिळवू शकला नाही तर त्याला काही अर्थ नाही. खरी लढाई म्हणजे स्वतःशी असलेली लढाई आहे. खरी लढाई म्हणजे स्वतःशी असलेली लढाई. आपल्या रागावर, आपल्या स्वार्थ भावनावर, आपल्या जीवाच्या कडू शब्दावर. जर आपण सर्व काही जिंकू शकलो आणि आपण जर स्वतःवर ताबा ठेवू शकलो नाही तर त्याचा काही अर्थ नाही. त्याला हेही पटले होते की येशू नेहमी आपल्या पापांची माफी देण्यासाठी वाट पाहत असतो. हालेलुया. हालेलुया. तर माझ्या प्रिय बंधूंनो, पुंसा आपण थोडा वेळ फक्त आपण भक्ती करण्यासाठी नाही, परंतु त्याच्या जीवनातून आपण आध्यात्मिक आपल्यामध्ये जोड होते का, काहीतरी एक नवीन परिवर्तन होऊ शकतो का, की हा रेलिक आपल्यामध्ये आलेला आहे, 3 दिवसासाठी हा रेलिक आपल्यामध्ये आहे. तर या जीवनापासून, संत कार्लो अक्विनासच्या जीवनापासून पवित्र मिस्सामध्ये अधिक कुठेतरी एक सुरुवात किंवा व त्याचबरोबर पुंसावाला मला अधिकाधिक जाण्यासाठी मला प्रेरणा मिळत आहे का, देव माझ्याशी बोलत आहे का. प्रिय बंधूंनो, आपण एकत्र ही प्रार्थना करूया सर्वांनी एकत्र. संत कार्लो माझ्यासाठी प्रार्थना कर की मी पुंसावाला घालू नये आणि प्रभूची दया अनुभव करू शकेन. ते सर्व पुंसावाला जाण्यासाठी न भीता, कधी कधी आपण फादर कडे पाहून आपण जाऊ दे, मिस्साला जायचा नाही, की आपण प्रार्थना करूया की आपण यापासून न भीता आपण प्रभूची दया अनुभवण्यासाठी आपण पुढे जाऊया. तिसरी गोष्ट जी आपण शिकू शकतो संत कार्लो अक्विनासच्या जीवनामधून, ते म्हणजे एक
विद्यार्थी 15 वर्षाचा तो होता, परंतु त्याच्या जीवनामध्ये त्यांनी काय केले, त्यांनी इतरांवर प्रेम केले. याशिवाय कोणी संत झाला नाही आणि तोही संत झाला नाही. त्यांनी काय केले संत होण्यासाठी, की त्यांनी इतरांवर प्रेम केले, पवित्र निस्सावर प्रेम केले. पुढचा गेला. कार्लो नम्र आणि दयाळू होता. त्याच्या मित्रांनी व कुटुंबियांनी त्याच्याकडे कधीच गर्विष्ठपणा पाहिला नाही. त्याला गरीब व बेघरांवर विशेष प्रेम होते. त्याने त्यांना झोपण्यासाठी स्लीपिंग बॅग दिल्या. आपल्या पैशातून अन्न विकत घेतले आणि ते वाटले. आपल्या पॉकेट मनी मधून त्यांनी ना एक स्कूल गोईंग चाइल्ड 15 वर्षाचा तो मरण पावला, परंतु त्यांनी काय केले की त्यांना इतर जे त्याच्यापेक्षा गरजवंत होते त्यांना त्याचा कळवळा येत असेल. दॅट इज द मार्क ऑफ अ सेंट, की माझ्याकडे जे आहे त्यापासून मी दुसऱ्यांना काहीतरी देतो का. आणि त्यांनी तसे केले. आपल्या सुद्धा मुला-मुलींना, तरुण मुला-मुलींना हे शिकण्यासाठी हा एक प्रेरणा आहे, फार मोठा प्रेरणा आहे. इन स्कूल ही स्टूड, तेच नाही परंतु शाळेमध्ये ही स्टूड फॉर दोज हू वर बुलीड इन क्लास. जेव्हा कोणीतरी इतरांची चेष्टा करत असतात ना, असे मुले असतात जे कुणाला तरी चेष्टा करतात, कुणाला तरी चिडवतात आणि कुणाला फसवतात, कुणाला वेड्यात काढतात. परंतु कार्लो काय करत असे, जेव्हा तो पाहत असे कुणीतरी एकटाच बसलेला आहे वर्गामध्ये, तो त्यांच्याकडे जाऊन बोलत असे, त्यांना एनकरेज करत असे, त्यांच्याबरोबर 2 शब्द चांगले तो बोलत असे. who were bullied in class and for those who were lonely and outcast, he would seek them out and would stand up for them. तो त्यांना शोधण्यासाठी जात असे, त्यांना पाहण्यासाठी तो जात असे आणि त्यांच्याकडे तो जाऊन त्यांच्यासाठी तो उभा राहत असे. प्रेज द लॉर्ड. तो मित्रांना मिस्सामध्ये घेऊन जायचा आणि कुटुंबालाही प्रार्थनेत त्याने वाढवले. हे त्याने प्रेम दर्शविले की हे मिस्साचा अनुभव जो तो घेत असेल, किती चांगला अनुभव त्याला मिस्सामध्ये त्याला मिळत असेल, परंतु त्याने हे अनुभव स्वार्थी नव्हता की माझ्यासाठी मी जातो, नाही, दुसऱ्यांना पण मी घेऊन जाईन आणि विशेष मित्रांना घेऊन जाईन. तो मित्रांना सुद्धा, बाबा तू पण चल ना, मिस्साला चल, तू पण अडोरेशन साठी चल. आणि कुटुंबालाही त्यांनी प्रार्थनेत वाढवले. मी तुम्हाला पुढच्या स्लाइड मध्ये दाखवेन की त्याने त्याच्या संपूर्ण कुटुंबावर त्याचा कशा प्रकारे त्याचा प्रभाव पडला आणि त्याचं कुटुंब देवाजवळ कशा प्रकारे आले. तर तो एका छोट्या मुलामध्ये सुद्धा एक सामर्थ्य असते की संपूर्ण कुटुंबाला, गावाला प्रेरणा देण्यासाठी आणि प्रभाव पाडण्यासाठी. आपण प्रार्थना करूया एकत्र. संत प्रेज द लॉर्ड. हालेलुया. तर आपण सुरुवात करूया संत कार्लो सारखे आपण सुरुवात करूया आपल्या कुटुंबामध्येच मिस्सेमध्ये येण्यासाठी. आपण की ते स्वर्गाचा महामार्ग आहे. दॅट इज द हायवे टू हेवन. जो कोणी मिस्साला येतो आणि मिस्सामध्ये भाग घेतो त्याचं जीवन तसंच राहत नाही. हे आपल्याला संत कार्लो ॲक्युटिस शिकवतात. चौथी गोष्ट आपण जे त्याच्यापासून शिकतो फार महत्वाची, आणि ती म्हणजे सुवार्ते प्रसार, इव्हँजलायझेशन, विनिंग अदर्स फॉर क्राइस्ट. ख्रिस्ताची गोडी त्याच्यामध्ये इतकी होती की त्याचे ख्रिस्ताची गोडी त्यांनी त्याच्याद्वारे इतरांना सुद्धा मिळाली. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. यू आर द लाईट ऑफ द वर्ल्ड. प्रभू येशू बोलले ना, यू आर द लाईट ऑफ द वर्ल्ड. लेट युअर लाईट शाईन बिफोर पीपल. तुम्ही जगाचे प्रकाश आहात. तुमचा प्रकाश लोकांसमोर अशा प्रकारे पडू द्या की त्यांनी तुमची कृत्ये पाहून स्वर्गाच्या पित्याला त्यांनी गौरव द्यावे. कार्लोला देवावर आणि लोकांवर प्रेम असल्याने त्याला जगभर सुवार्ता पोहोचवायची इच्छा होती.
वयाच्या 11व्या वर्षी त्यांनी 150 युक्तिष्टिक चमत्कारांची वेबसाईट तयार केली. कशासाठी तयार केली? की इतरांना एक वेबसाईट तयार केली की वेबसाईटद्वारे जगभर ना ही वेबसाईट नंतर प्रदर्शनात रूपांतरित झाली आणि 5 खंडावर लोकांपर्यंत पोहोचली. ही वेबसाईट नंतर प्रदर्शनात 150 युक्तिष्टिक चमत्कारांची वेबसाईट की पहा इकडे जणू काही तो फोटो आहे की असे चमत्कार घडलेले आहेत. त्या बॉडी ऑफ क्राइस्ट जे ख्रिस्त शरीर आहे आपल्याला दिसतं की ते फक्त भाकर आहे, परंतु असे खूप चमत्कार घडलेले आहेत. प्रियबंधू, खूप असे चमत्कार जगभर घडलेले आहेत जेथे कधी कधी लोकांनी त्याच्यामध्ये रक्तचे थेंब पडताना पाहिलेले आहेत आणि ते वेबसाईट वरती आहेत. कार्लो ऑथॉरिटीजचे तो खूप प्रभावित झाला आणि लोकांना सांगण्यासाठी त्यांनी ही वेबसाईट तयार केली की द बॉडी ऑफ क्राइस्ट जे आपण घेतो ख्रिस्त शरीर ते फक्त भाकर नाही तर ते ख्रिस्त माझ्या जीवनामध्ये येतो. हे चमत्कार जे घडलेले आहेत ते त्यांनी लोकांपर्यंत मांडलेले आहेत आणि त्यांनी त्याच्या जीवनाद्वारे तो श्रीमंत असल्या कारणाने त्याचा सांभाळ करण्यासाठी व घरामध्ये त्यांनी हेल्पर त्याच्या कुटुंबाने ठेवले होते. एक हाऊस हेल्प म्हणजे आणि त्या हाऊस हेल्पला दुसऱ्या देशातून बोलवले होते आणि तो हिंदू होता. त्याच्या जीवनाद्वारे त्याने इतरांना ख्रिस्ताकडे आकर्षित केले. ही ब्रॉड टू द फेथ. त्याने एका कुटुंबातील कर्मचाऱ्याला, त्याचं नाव राजेश मोहोळ, त्यांनी त्याला देवाचे वचन गोडपणे समजावले आणि त्यामुळे त्याला बाप्तिस्मा घ्यायची प्रेरणा मिळाली. पहा, तो हिंदू होता, त्याने बाप्तिस्मा स्वीकारला. कशा प्रकारे? कारण त्याने इंटरव्ह्यू मध्ये राजेश मोहोळ त्यांनी इंटरव्ह्यू दिली आणि तो बोलला मी कशाला बाप्तिस्मा घेतला, कारण हा जो कार्लो होता तो दररोज ज्या प्रकारे मिसळला जायचा, ज्या प्रकारे त्याला इतरांसाठी एक सेवा भावना होती, ते बघून मला काहीतरी वेगळा दिसायला लागला त्याच्यामध्ये आणि त्याचा ख्रिस्त मला सुद्धा पाहिजे होता. म्हणून मी सुद्धा बाप्तिस्मा घेतला. कारण मी मला दररोज मिसळ घेऊन जात असेल, परंतु मी कम्युनियन स्वीकारू शकत नव्हतो कारण मी हिंदू आहे. परंतु तो काय रोज घेत आहे ते घेण्यासाठी त्याने सुद्धा बाप्तिस्मा घेतला. प्रेज द लॉर्ड. आणि जेव्हा राजेश मोहन यांनी बाप्तिस्मा घेतला तर त्याची आई ती सुद्धा आली यांच्याकडे, मला सुद्धा बाप्तिस्मा द्या, आणि त्याची आईने सुद्धा बाप्तिस्मा घेतला. त्या राजेश मोहन हिंदू बाई तिने सुद्धा बाप्तिस्मा घेतला. तेवढंच नाही तर कार्लो एकुटसची स्वतःची आई, कार्लोची आई अँटोनिया तिचं नाव, ती देवापासून खूप दूर होती आणि ती देवाजवळ येते फक्त कार्लोसमुळे. श्रीमंत बाई देवा जवळ नव्हती, परंतु कार्लोसचा जीवन असा होता की ती सुद्धा की तो म्हणायचा मम्मी मिसळला चल, मिसळला चल, मिसळला चल, आणि ती मिसळला जाऊन ती सुद्धा प्रभावित झाली. आणि ती म्हणाली नंतर कार्लो माझा छोटा तारणहार आहे. ही बिकेम माय लिटिल सेवियर. त्याच्यामुळे माझा तारण झाला. हालेलुया. कार्लो बिकेम माय लिटिल सेवियर. तो माझा छोटा तारणहार झाला. तेवढंच नाही, कार्लोची आजी ती सुद्धा काय म्हणते पहा. कार्लोची आजी सुद्धा देवाजवळ येते आणि त्याची आजी तिच्या शब्दात म्हणते, कार्लोने आम्हाला धर्माकडे नेण्यापूर्वी मी किंवा त्याचे पालक कॅथोलिक धर्माचे पालन करत नव्हतो. त्यांनीच आम्हाला देवाकडे, श्रद्धाकडे नेले. मी हे कबूल करते की माझ्या आयुष्यातील बहुतेक काळ मी चांगला कॅथोलिक नव्हते आणि कार्लोमुळे ज्यांनी लहानपणापासूनच मला त्याच्या आणि त्याच्या आईसोबत मिसळला जाण्यास सांगितले होते, मला माझ्यातील हरवलेला विश्वास पुन्हा सापडला. हालेलुया. पहा, हे आहे त्याचं जीवनाचं लिव्हिंग विटनेस. त्याचं जीवनाचं हा एक उदाहरण आहे की त्याने त्याच्या कर्मचाऱ्याला, घरातला जो कर्मचारी आहे
त्यालाचं परिवर्तन त्याच्या जीवनात डोळा झालं, त्याच्या आईचं परिवर्तन झालं, याच्या आईचं परिवर्तन झालं, त्याच्या आजीचं परिवर्तन झालं. एक छोटासा व्हिडिओ आपण पाहूया. Speaking with people who knew Carlo personally adds life to any walking tour. This is Rajesh, who worked for the Acutis family. Carlo inspired Rajesh to convert to Catholicism. They shared many memories together. Each and every corner of this garden. After coming to fetch Carlo, after his classes are over, I used to bring Carlo here, and we used to play together. Little by little, when he was going, Carlo was always talking about the miracles that happens. He wanted to just share this message of Eucharist miracles. As the church's newest saint, Carlo is an example to young people that true happiness is found when you put God first. Thank you for joining us on this walking pilgrimage in the footsteps of Carlo Acutis. If you want to learn more, download the EWTN Travel Jubilee app. कार्लोची मम्मी ही कार्लोची आई आहे. ती आता सांगते कार्लो विषयी की याच्यामुळे माझं जीवन बदललं. The faith. संतांची आई. Carlo saved you. Yes. Tell us how he saved you. Carlo was really the mean that God used to make me understand that Jesus is really present in the Blessed Sacrament. So the way he spoke about the Eucharist, that really Jesus is present in the Blessed Sacrament, that is real presence. He also loved the poor and kids who were picked on. Tell us about that. Carlo couldn't remain indifferent to this poorness. And he started to buy sleeping bags, blankets, to bring meals to these people. He was 9 years old when he started to organize himself like a charitas, domestic charitas. I'm sure a lot of people congratulate you now. I mean, your son is going to be canonized, or your son's a saint. Do you find yourself ever wishing this had not ever happened? Is it hard to struggle with the joy mixed with the sorrow of losing him so young? The fact that now he's canonized, I'm not surprised because few months after he died, he told me, "Mama, I will in my dreams." He appeared me in my dreams, and he said, "Mama, I will be beatified, and then I will be canonized." You prayed to your son? Yes, of course, I asked Carlo to help me, तुम्ही तुमच्या मुलाकडे प्रार्थना करता का? ते म्हणते होय, माझ्या मुलाकडे मी प्रार्थना करते. Prayers to God always, for God, and always remind Carlo, please God. I pray very much God and the Virgin Mary, especially Jesus. For me, it's. So Carlo's a saint and he's also a teenage kid. What was his favorite video game? He very much video games. Did he do that? Yeah. PlayStation. When he was 8 years old. He had a PlayStation, yeah? Yes, they gave us Carlo a PlayStation as a gift, an house. And but Carlo had written in the newspaper. He knew very well English because my mother-in-law is half English. And he wrote that in the United States, a lot of young people were in the clinic, in the hospital, because they are addicted of using too much. His illness lasted 7 days, more or less. And when once he woke up and he couldn't move, and so we decided to take him to the hospital. The doctor advised us to take him to the hospital. जेव्हा तो आजारी झाला त्या हॉस्पिटलमध्ये ऍडमिट करण्यात आलं. The driver to the hospital told us, I won't come out alive from this hospital. I will give you many signs. आणि जेव्हा त्याला ऍडमिट केलं तो म्हणाला मी जिवंत बाहेर येणारच नाही आता. Complaining, say when the doctor was asking him, are you suffering? He used to say, there are people that are suffering much more than I. All of you just smile. And I have to be afraid because surely this child with God and very, very,
God cares very much about each one of us, each creature. So it's not that somebody is canonized, so it's important, and the other one is less important. Mr. Kutis, thank you so much for Thank this you. time. It's a serious gift. Thank you. Yeah, praise God. प्रेज द लॉर्ड. की पहा त्याच्या आईने त्याच्या जीवनाद्वारे तिचं परिवर्तन झालं आणि आपण एकत्र प्रार्थना करूया. संत कार्लो मला शिकव, तिने इतरांना येशू, त्याची चर्च व पवित्र युकरिस्ट बद्दल कसे सांगू शकेल. पाचवी गोष्ट आपण लगेच पाहूया. प्रार्थना जीवन, त्याचं प्रार्थनामय जीवन होतं आणि तो पहा काय म्हणत असेल. कार्लोच्या जीवनात प्रार्थनेला खूप महत्व होते. त्याला युकरिस्ट समोर प्रार्थना करायला खूप आवडायचे आणि पवित्र रोजरी बद्दलही तो निष्ठावान होता. दररोज रोजरीची प्रार्थना सुद्धा तो करत असे आणि तो म्हणायचा, येशू सोबत नेहमी एकरूप राहणे ही माझी जीवन योजना आहे. जर त्याला विचारलं, व्हॉट इज अ लाईफ प्लॅन? माय लाईफ प्लॅन इज टू बी क्लोज टू जीसस. हीच त्याची जीवनाची प्लॅन होती. येशू सोबत नेहमी एकरूप राहणे ही माझी जीवन योजना आहे. आणि तो म्हणत असे, दुःख म्हणजे स्वतःकडे पाहणे, आनंद म्हणजे देवाकडे पाहणे. प्रार्थनेत देवाकडे आपण फक्त एकच गोष्ट मागितली पाहिजे आणि ती म्हणजे पवित्र होण्याची इच्छा. प्रेज द लॉर्ड. हे आपल्याला एका छोट्याशा 15 वर्षाचा मुलगा आपल्याला शिकवतो की प्रार्थनेत देवाकडे फक्त एकच गोष्ट मागितली पाहिजे आणि ती कोणती गोष्ट? मला हे दे, मला ते दे नाही, मला पवित्र होण्याची इच्छा दे, मला पवित्र बनव. आपण एकत्र प्रार्थना करूया. संत कार्लो, तुझ्या म्हणण्याप्रमाणे येशूच्या जवळ राहणे हेच माझी जीवन योजना आहे. मला हे शिकव. प्रेज द लॉर्ड. सहावी गोष्ट, संतांचा सन्मान. हा मरियेच्या जवळ स्वतःला ठेवत असे आणि तो म्हणत असे, द वर्जिन मेरी इज द ओनली वुमन इन माय लाईफ. तुझ्या जीवनात कोणती मुलगी आहे का? माझ्या जीवनामध्ये वर्जिन मेरी आहे आणि तीच एक बाई माझ्या जीवनामध्ये आहे, असं तो म्हणत असे. कार्लोला संतांबद्दल, विशेषतः माता मरियाबद्दल खूप प्रेम होते. तो म्हणायचा, कुमारी मरिया ही माझ्या आयुष्यातील एकमेव स्त्री आहे. कार्लोला संत फ्रान्सिस असिसीवर खूप प्रेम होते, त्यामुळे त्याला असिसी मध्ये राहायला आवडायचे. त्याचे अंत्यविधी असिसी मध्ये झाले. तो देवदूतावरही खूप प्रेम करायचा आणि म्हणायचा, आपल्याला संरक्षक देवदूताची सतत मदत मागा. तो तुमचा सर्वात जवळचा मित्र व्हायला हवा. Your best friend need to be your guardian angel. Praise the Lord. तो देवदूतावर खूप प्रेम करत असे आणि तो म्हणत असे, तुमचा सर्वात जवळचा मित्र तो व्हायला हवा. आणि शेवटचं, सर्वात महत्वाचं, आपण पहिले प्रार्थना करूया एकत्र. संत कार्लो, कृपया मला शिकव की मी माता मरिया व संतांवर अधिक प्रेम करावे आणि त्यांच्या जीवनाचे अनुकरण करावे. आणि सातवी गोष्ट जी आपण शिकतो, दुःख कशा प्रकारे आपण स्वीकारलं पाहिजे. प्रत्येक संत दुःखामधून गेला, परंतु कशा प्रकारे ते गेला हा सुद्धा, कशा प्रकारे त्यांनी जीवनाचा सामना केला. त्याची आई पहा त्याच्याविषयी काय म्हणते. तिची आई अँटोनिया म्हणते, कार्लो वॉज ऑलवेज विथ अ स्माइल. कार्लो हा सतत हास्यमुखाचा असे. नेव्हर कंप्लेनिंग. तो जेव्हा आजारी होता, खात्यावर होता, तिथे सुद्धा त्यांनी कोणतीच तक्रार केली नाही. He used to say each day of our life has to be as if it is the last day of our life. आपल्या जीवनातला प्रत्येक दिवस असा जगायला पाहिजे की हा माझा शेवटचा दिवस आहे. कार्लो was not scared of death. तो मरणाला घाबरत नसे. He would say, the only thing you should be scared of is sin. जर तुम्हाला कशाचाही भीती ठेवायची आहे, घाबरायचं आहे, तर पाप करण्यासाठी घाबरला पाहिजे. People who are scared of death
they don't have faith. जे लोक मरणाला घाबरतात त्यांच्यामध्ये विश्वास नाही. जर तुमच्यामध्ये विश्वास आहे तर मरणाला तुम्ही घाबरणारच नाही. कार्लोला आयुष्याच्या शेवटतील जेव्हा त्याला ल्युकोमियाचा त्रास झाला, डॉक्टरांनी त्याच्या वेदनांबद्दल, त्याच्या सफरिंग बद्दल विचारले की तुला खूप सफरिंग होत आहे का? त्याने पहा उत्तर काय दिले, माझ्यापेक्षा खूप जास्त दुःख सहन करणारे लोक आहेत. त्याने स्वतःच्या वेदनाकडे न पाहता डॉक्टरांनी विचारलं तुला खूप वेदना होत आहेत का? तर उत्तर देतो माझ्यापेक्षा जास्त लोक आहेत ज्यांना वेदना होत आहेत. त्यांची निस्वार्थ वृत्तीमुळे, त्याच्या निस्वार्थ वृत्तीमुळे आपण शिकतो की आपले दुःख येशूच्या क्रूसाशी जोडून स्वीकारले पाहिजे. आपले ध्येय मर्यादित नसून अनंत असावे. स्वर्ग हा आपला खरा देश आहे. मी माझे सर्व दुःख प्रभूसाठी, पोपसाठी व चर्चसाठी अर्पण करतो. येशूच्या अवतारामुळे मृत्यू म्हणजे जीवन झाले आहे. अनंत काळ आपली वाट पाहत आहे. प्रेज द लॉर्ड. तर आपण सुद्धा जीवनाची जी वेदना आहे त्याचा पाहण्याचा दृष्टिकोन बदलूया. तक्रार न करता, कंप्लेनिंग न करता देवाला ते अर्पण करूया. आणि आपण शेवटची प्रार्थना म्हणूया. संत प्रेज द लॉर्ड. आपण कडे पाहूया. आपण 7 गोष्टी आज शिकलेलो आहोत कम म्युझिक मिनिस्ट्री. आणि प्रिय बंधू भगिनींनो, आपण कार्लो पासून आज शिकूया. टू बी क्लोज टू द लॉर्ड इज माय लाईफ प्लॅन. प्रभूच्या जवळ राहणे हेच माझं जीवनाचं प्लॅन आहे. एकच माझा प्लॅन मी बनवलेला आहे, ते म्हणजे प्रभूच्या जवळ राहण्याचा प्लॅन. आपण सुद्धा खूप प्लॅन बनवतो. एज्युकेशन प्लॅन, फायनान्शियल प्लॅन, मॅरेज प्लॅन, चिल्ड्रन प्लॅन. प्रभूच्या जवळ राहण्याचा मी प्लॅन बनवलेला आहे का? आज आपण त्याच्यावर थोडा विचार करूया. थोडा वेळ शांत राहूया. टू रिमेन क्लोज टू द लॉर्ड इज माय लाईफ प्लॅन. प्रभूच्या जवळ राहणे हे माझं जीवनाचं प्लॅन आहे. प्रभूकडे पाहूया, येशूकडे आपण पाहूया. आणि आपण सुद्धा प्रार्थना करू की प्रभू मला सुद्धा तुझ्या जवळ ठेव. माझ्या दुःखामध्ये मी नेहमी तक्रार करतो, रडतो, दुसऱ्यांकडे दोष लावत असतो, परंतु मी तुला अर्पण केलेले नाही. आज मी सर्व दुःख तुला अर्पण करतो. माझं जीवन तुला अर्पण करतो. माझ्या जीवनाद्वारे इतरांना तुझ्याकडे मी घेऊन येईन. कार्लोप्रमाणे तो जसा सर्वांना तुझ्याजवळ घेऊन आला, आम्हाला सुद्धा शिकव, मला सुद्धा शिकव. प्रभू आम्ही तुझ्याजवळ येतो, तुझी आराधना करण्यासाठी. प्रिय बंधू, ज्यांना शक्य असेल आपण गुडघे टेकूया, किंवा तुम्हाला बसून राहायचं असेल किंवा उभे राहायचं असेल आणि आपण आपलं जीवन समर्पण करूया प्रभूला. आपण आपलं जीवन येशूला देऊया. कार्लोप्रमाणे आपण आपलं जीवन येशूला देऊया.
गरजवंतांकडे तो गेला, इतरांची मदत केली, आपल्या खिशातून पैसे त्याने गरिबांना दिले, त्यांचं जीवन अधिक चांगलं बनवण्यासाठी. प्रभू आज मला काय सांगत आहे याच्या जीवनामधून, कार्लो अक्विटिसच्या जीवनाद्वारे प्रभू ते 7 गोष्टी आपण पाहिलेल्या आहेत. प्रभू मला काय दाखवत आहे? प्रभू येशू आज आम्हाला स्पर्श कर, आम्हाला शुद्ध बनव, कारण केवळ पापच आहे ज्याची भीती आम्हाला सैलावर होईल. मरणाची भीती नाही, केवळ एक भीती की मी पाप करू नये, माझ्या हातून पाप अपराध घडू नये. प्रभू आम्हाला स्पर्श कर, आज आम्हाला प्रत्येकाला स्पर्श कर. तुझ्या पवित्र आत्म्याने आम्हाला परिपूर्ण कर. कार्लो अक्विटिस प्रमाणे आम्ही सुद्धा तुझ्यावर प्रेम करावे म्हणून आम्हाला बोलवावे. प्रेम म्हणून आपण आपले हात उंच करूया येशू जवळ. कार्लो आपल्यासाठी नक्कीच आज स्वर्गातून आपल्यासाठी मध्यस्थी करीत आहे, कारण आपण त्याचे विषय ऐकत आहोत. तो स्वर्गातून आपल्याकडे पाहत आहे आणि आपल्यासाठी मध्यस्थी करीत आहे. थँक्यू जीसस. हालेलुया, 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 Jesus.
ओरिजिनल बनवलेलं आहे. But many die as photocopy, xerox copy. आपण इतरांसारखे बनण्याचा प्रयत्न करतो. God wants us to be original. जसे प्रभूने आपल्याला बनवलेले आहे, आपण प्रभू तसे प्रेम करावे, तसं जीवन जगावे. तो तसा करतो, ही तशी करते म्हणून नाही, परंतु प्रभू मला जे करण्यास बोलतो ते मी केले पाहिजे. प्रभू आम्ही तुझ्यावर प्रेम करतो. We love you, Jesus. आम्ही सुद्धा तुझ्यावर प्रेम करतो. To be close to you is our life plan. To be close to you is our life plan. प्रभू आम्हाला स्पर्श करास, आमच्या प्रत्येकाला स्पर्श करा. आमच्या समस्या आम्ही तुझ्याकडे घेऊन येतो. आज विनंत्या सर्व घेऊन आलेलो आहोत. संत रामू अमृतीस आमच्यासाठी मध्यस्थी कर. आमच्यासाठी मध्यस्थी कर. जे आमच्यामध्ये आजारी आहेत त्यांच्यासाठी मध्यस्थी कर. जे आमच्यामध्ये दुःखी पीडित आहेत, कष्टी आहेत, भारात आहेत, जे तरुण देवापासून दूर गेलेले आहेत त्यांच्यासाठी मध्यस्थी कर. आमच्या माणिकपूर धर्मविरामासाठी मध्यस्थी कर. आमच्या माणिकपूर धर्मविरामामध्ये राहणाऱ्या सर्वांसाठी मध्यस्थी कर. की युक्रिस्ट मिसण्यासाठी आम्हाला सर्वांमध्ये एक प्रेम निर्माण व्हावे म्हणून संत कार्लो अमृतीस आमच्यासाठी मध्यस्थी कर. आपण हात उंच करूया. हालेलुया, हालेलुया, हालेलुया.
संत कार्लो अकुतीस यांचे रिलीज गुरुवारी सकाळी 8 पर्यंत. आम्ही टाइम अनाउन्स केला आहे की सकाळी 10 पर्यंत, पण साईडचे दरवाजे संपूर्ण दिवसभर उघडेच असतात. तर बुधवारपर्यंत आपल्याला रिलीज आहे. गुरुवारी सकाळी ते येतील बापरीला तिकडे येतील. थँक्यू. तर काही सूचना आहे. पुढचा सोमवार जो आहे पुढच्या रविवारी ग्रेस मिनिस्ट्रीज आपला 26वा वर्धापन दिवस साजरा करत आहे. नेक्स्ट Sunday is the 26th anniversary of Grace Ministries. So there will be a special mass 6 p.m. Sunday. पुढच्या रविवारी संध्याकाळी 6 वाजता विशेष आभाराची मिसळ असेल ग्रेस मिनिस्ट्रीच्या 26व्या वर्धापन दिनानिमित्त. तसंच सोमवारी नेक्स्ट मंडे we will have the celebration here. We will have musical goodness of God. तर पुढच्या सोमवारी ग्रेस मिनिस्ट्रीचा 26वा वर्धापन दिवस आपण साजरा करतो. त्यानिमित्त आराधना, प्रार्थना आणि म्युझिकल गायनाद्वारे आपण इथे प्रभूचे आभार मानणार आहोत. तसंच येणारा शुक्रवार मध्यस्थीचा तास आहे. कमिंग फ्रायडे इज द होली hour of intercession. We welcome all for intercession on Friday. That is 6:30 p.m. to 7:30 p.m. आता आपण शेवटचं गीत घेणार आहोत. कृपया रांगेने तुम्ही दर्शन घ्यायचं आहे. आणि पुढचे 2 दिवस खरेदी आपल्याकडे आहे, तर तुम्ही वैयक्तिकरित्या प्रार्थना करू शकता. धन्यवाद
Hãy subscribe cho kênh Ghiền Mì Gõ để không bỏ lỡ